महाराष्ट्र के धुलिया जिले में शहर में स्थित नटराज टॉकीज परिसर में नागरिकों की जमीन वक्फ बोर्ड के नाम पर होने की सूचना मिली, जिसके बाद स्थानीय लोग वक्फ बोर्ड के खिलाफ विरोध मार्च निकाला। दरअसल धुलिया शहर में नटराज टॉकीज परिसर में नागरिकों की जमीन वक्फ बोर्ड के नाम पर होने की जानकारी कई दिनों पहले मिल गई थी। ये खबर पूरे इलाके में आग की तरह फैल गई, जिसके बाद नागरिकों ने शहर के परोड़ा रोड पर छत्रपति शिवाजी स्मारक के सामने आंदोलन किया। इस अवसर पर वक्फ बोर्ड के कानून के खिलाफ लोगों ने नारेबाजी की। आपको बता दें कि देश भर में वक्फ बोर्ड के नियमों को लेकर चर्चा हो रही है। वहीं इसी बीच धुलिया शहर में नटराज टॉकीज परिसर में नित्यानंद कॉलोनी, काजी प्लॉट, मनमाड़ के 3000 से अधिक नागरिकों की जमीन वक्फ बोर्ड के नाम पर होने की खबर ने सभी को हैरान कर दिया। इसके कारण नागरिकों ने एकत्र होकर वक्फ बोर्ड के खिलाफ नारेबाजी की। सगळ्यात मोठा गिळंकृत करणारा कायदा या देशाला म्हणजे वक्फ बोर्ड कायदा आहे। या वक्फ बोर्ड कायद्याला दिलेल्या अनेक सवलतींमुळे आज देशामध्ये 9 लाख हेक्टर जमिनीवर त्यांनी त्यांचा दावा दाखल केलेला आहे। धुळे शहरामध्ये सुद्धा 3280 लोकांची घरं आज या परिसरामध्ये याच्यावरही त्यांनी दावा दाखल केलेला आहे। आणि म्हणून वक्फ बोर्ड संघर्ष समिती धुळेच्या वतीनं आम्ही हा विधेयक आलेल्या ठिकाणी खासदार जे विरोध करतायत त्यांचा निषेध करण्यासाठी, उदाहरणार्थ महाविकास आघाडीच्या साऱ्याच लोकांनी याला विरोध केलेला आहे। मुस्लिमांची बाजू घेऊन या देशाला फक्त मतांच्या लालसेपोटी या देशाला खड्ड्यात घालण्याचं काम करतायत। म्हणून आम्ही या ठिकाणी आज निषेध आंदोलन करीत आहोत। धुळे शहरामध्ये चंद्रशेखर आझाद नगर जो परिसर आहे त्या परिसरात अचानक 2 ते 3 वर्षामध्ये 3298 घरावर वक्फ बोर्डाचं नाव आलं आणि या परिसरातील लोकांना माहीतही नाही की अचानक हे नाव कसं काय आलं। आज या परिसरात 80 ते 90 ते 100 वर्षापासून इथे लोक राहतात आणि ही जागा सरकारची आहे असं या आमच्या या लोकांकडे प्रूफ आहे। तरी सुद्धा 60-70 वर्षापासून इथे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, पण अचानक खरेदी विक्री होऊ नये असं अशा प्रकारच्या नोटीस आल्या। ही वक्फ बोर्डची जागा आहे, कुठलाही संबंध नसताना वक्फ बोर्डने याच्यावर कब्जा केला आहे। असं देशामध्ये प्रत्येक ठिकाणी वक्फ बोर्ड असा कब्जा करत आहे। त्यामुळे त्या वक्फ बोर्डाच्या बाजूने उभा असलेल्या सर्व नेत्यांचा आज आम्ही निषेध करणार आहोत आणि हा वक्फ बोर्ड कायदा हा लवकरात लवकर हा कायदा काढला पाहिजे असं आम्ही निषेध करणार आहोत। आम्ही सर्वजण त्यांचा धिक्कार करत आहोत।